येस पूर्वा, गुड मॉर्निंग. साई येणार आहे का नाही? वाय सॉरी पूर्वा. टेस्ट मध्ये खूप खराब परफॉर्मन्स आहे तुझा पूर्वा. आवाज येतोय ना माझा तुला? पूर्वा आवाज येतो तुला माझा? कॅन यू हिअर मी पूर्वा? फोर्स नाही समजला तुला? ओके ठीक आहे, चालेल. मी परत हा लेसन संपला ना आपला, मग आपण फोर्स परत एक्सप्लेन करेन, मी रिव्हिजन घेईन त्याची. ठीक आहे? नाही समजला तुला? ठीक आहे, सुरू करायचं. साईचं सांगता नाही येणार आत्ताच येतोय की नाही. ओके. आता मला सांग बरं, पटपट आन्सर द्यायची. आपण काय काय कुठला लेसन स्टार्ट केला? लेसन पासून सांग सांग मला. कुठला लेसन स्टार्ट केलाय आपण? रिव्हिजन क्लास आहे आपला हा. रिव्हिजन क्लास मधलं सांग. ओके. पूर्वा आवाज येतोय माझा? आवाज येतो माझा? ओके, मी तुला क्वेश्चन विचारलाय बाळा. आपला लेसन कुठला चाललाय? रिव्हिजन हा, 6th रिव्हिजन. रिव्हिजन क्लास. रिव्हिजन क्लास मध्ये आपण कुठला लेसन स्टार्ट केलाय आणि कुठपर्यंत आपण स्टडी केलाय? वर्क अँड एनर्जी. ओके, काय काय स्टडी केलंय आपण त्यामध्ये? पूर्वा काय बुक ओपन करते का तू आता? नसेल येत तर ठीक आहे, असू दे, आपण क्लास स्टार्ट करूयात. कंटिन्यू करते मी पुढे. आवाज येतोय ना माझा? ओके, टुडे स्टार्ट मेकॅनिकल एनर्जी. ओके, मेकॅनिकल एनर्जी बघायच्या अगोदर आपल्याला एनर्जी म्हणजे काय ते स्टडी करावं लागेल ना. बरं, मला एकदम पटपट सांग, वर्क म्हणजे काय? व्हॉट इज अ वर्क? वर्क, वर्कचं युनिट.
पूर्वा, आवाज येतोय माझा तुला? पूर्वा, कॅन यू हिअर मी? वर्क इक्वल्स टू जूल. ओके, व्हेरी गुड. येस, ओके. आता स्टार्ट करूयात आपण नेक्स्ट टॉपिक एनर्जीचा. मी एक पिक्चर शो करते, शेअर करते, जे बुक मध्येच आहे आपल्या. ओके, पिक्चर दिसते तुला? स्क्रीन दिसते ना? ओके, सी. आता एनर्जी म्हणजे काय? एनर्जीला मराठीमध्ये म्हटलं जातं ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय? आता एनर्जी आणि फोर्स मध्ये डिफरन्स काय? सॉरी, वर्क नॉट अ फोर्स. वर्क आणि एनर्जी मध्ये काय डिफरन्स आहे? जे की आपल्या लेसनचं नाव आहे, वर्क अँड एनर्जी. वर्क तर काही ऑलरेडी आपण स्टडी केले. आता एनर्जी. टेक्स्ट बुक ओपन नको करूस, आहेस ना? मी स्क्रीन शेअर केली, स्क्रीन ती तुझ्या बुक मधलीच आहे ना पिक्चर. ते नाही गेलं तरी चालेल, फक्त पेन आणि नोटबुक घेऊन बस. जेव्हा होमवर्क सांगेल तेव्हा नोट डाऊन कर, ठीक आहे? मिस करू नकोस. रिलेशन बिटवीन वर्क अँड एनर्जी. आता वर्क आणि एनर्जी मध्ये काय रिलेशन आहे? बघ, आता सपोज तू, हा जो बॉय बसला इथे, त्यानं काय केलंय? हा, हे जे टॉय आहे तो घेऊन त्याला फिरतोय, ठीक आहे? खूप राऊंड मारतोय. तो काय करतोय? वर्क अप्लाय, म्हणजे तिथे वर्क करतोय, तो एक काम करतोय. ते आय मीन त्याच्यावर फोर्स अप्लाय करतोय काहीतरी. सपोज एनिथिंग, 5 न्यूटन, 10 न्यूटन, जो काय फोर्स असेल तो त्या या टॉयवर अप्लाय करतोय तो मुलगा. इथे फोर्स अप्लाय केल्यावर ह्याची काय होईल? डिस्प्लेसमेंट होईल. आय मीन तो जे टॉय ते इकडे जाईल कुठेतरी, किंवा ज्या डायरेक्शनला तो घेऊन जाईल त्या डायरेक्शनला ते टॉय मूव्ह करेल. सपोज इथे आला, मग आता काय होईल? बॉयने फोर्स पण अप्लाय केलाय, बॉयची डिस्प्लेसमेंट पण झाली, म्हणजे बॉयने तिथं काय केलंय? वर्क केलंय. आणि ऑल्सो बॉयने त्याची एनर्जी पण युटिलाइज केली. समथिंग, काहीतरी एनर्जी त्याने काय केली? युटिलाइज केली. युटिलाइज केली म्हणजे काय? खर्च केली, वेस्ट केली. वेस्ट नाही म्हणता येणार, बट त्यानं ते काम करायला, ते वर्क करायला काही एनर्जी काय केली आहे? युटिलाइज केली. सो एनर्जी काय आहे? कॅपॅसिटी टू डू वर्क. सी, तुला लास्ट इथे पेजवर डेफिनेशन दिसत असेल तर, कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. एनर्जी मीन्स आपल्याला काहीतरी काम करायचे आणि त्या काम करण्याची जी क्षमता आहे त्याला काय म्हटलं जातं? एनर्जी. आता सपोज तुला काहीतरी काम करायचे, तुझी स्कूल बॅग सगळं व्यवस्थित ठेवायचे, ठीक आहे? मग आता तू काय करणार? त्यावर फोर्स अप्लाय करणार. फोर्स अप्लाय केल्यावर तुझी स्कूल बॅग एका जागेवर तू दुसऱ्या जागेवर व्यवस्थित ठेवणार. म्हणजे तू फोर्स अप्लाय केल्यावर तुझी डिस्प्लेसमेंट पण होतीये. आणि आवाज नाही येत तुला? आता येतोय आवाज? पूर्व आवाज येतो आता माझा? एम आय ऑडिबल, पूर्वा? पूर्वा, एम आय ऑडिबल? अगं पूर्वा, आवाज येतोय की नाही? टाईप कर ना, मी तुला मेसेज करते आवाज येत नसेल माझा तर. ओके, येतोय ना आवाज तुला की नाही?
साऊंड क्लिअर आहे का तुला? ओके. मग अगं बाळा टाईप कर ना मेसेज, मग मला कळेल तुला आवाज येतोय म्हणून. ठीक आहे, स्टार्ट करूयात. मी एक्सप्लेन करू पुढे. एक्सप्लेन करू ना, स्टार्ट करू ना? आवाज येतोय ना व्यवस्थित? येस और नो? ओके. सी, आता एनर्जी म्हणजे काय हे स्टडी करायचं आपल्याला. ऑलरेडी वर्क म्हणजे काय आपण ते प्रिव्हियस क्लासमध्येच 2 क्लासमध्ये आपण त्याचे क्वेश्चन्स पण सॉल्व्ह केले आणि मी डिटेलमध्ये सांगितलं होतं वर्क म्हणजे काय. आता ही रिव्हिजन क्लासेस आपण फास्ट घेऊया थोडंसं. आता हा आहे फोर्स. जरी तुला जिथे समजत नसेल तिथे मेसेज कर, मी परत रिपीट करेल तो टाईप, तो जर टॉपिक असेल तो. आता ह्या बॉयने ह्या टॉयवर जेव्हा फोर्स अप्लाय केला तेव्हा त्या फोर्सची डिस्प्लेसमेंट झाली आणि तो टॉय कुठे आला? इथे आलाय, या पोझिशनला आता टॉय आलाय. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यावर डिस्प्लेसमेंट झाली, फोर्स पण झाली, डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजे तिथे वर्क पण झाले. 2 नेसेसरी कंडिशन आहेत ना वर्कसाठी. वर्क झालं म्हणजे फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये और सायन्स मध्ये वर्क झालं म्हणजे तुझे 2 फिजिकल कंडिशन झाल्या पाहिजेत तिथे. एक तर फोर्स अप्लाय केला पाहिजे आणि फोर्स अप्लाय केल्यावर डिस्प्लेसमेंट झाली पाहिजे, तेव्हा तिथे तुझं वर्क होईल. साऊंड नाही येत आवाज तुला माझा? ओके. सी, मग आता हे झालं वर्क. पण ते वर्क करण्यासाठी त्या बॉयने काहीतरी एनर्जी पण अप्लाय केली ना इथे, त्याची स्वतःची एनर्जी पण युटिलाइज केली. मग एनर्जी काय? ते जे वर्क होतं, वर्क काय केलंय त्यानं? या टॉयला तो इथे घेऊन गेलाय. मग हे जे वर्क केलंय त्यानं टॉयला इकडून तिकडे घेण्याचं, नेण्याचं किंवा खेळण्याचं, तो जो खेळतोय त्या टॉय सोबत, तर तिथे त्याने त्याची एनर्जी युटिलाइज केली. म्हणजे एनर्जी मीन्स कॅपॅसिटी टू डू वर्क. काम करण्यासाठी जी आपण एनर्जी युटिलाइज करतो किंवा जी कॅपॅसिटी आहे काम करण्यासाठी, आपली जी कॅपॅसिटी आहे त्याला आपण म्हणतो एनर्जी. समजलं एनर्जी म्हणजे तुला? ओके. सी, आता मी तुला अजून एक एक्झाम्पल्स च्या थ्रू हे एक्सप्लेन करते की एनर्जी म्हणजे काय. सी, आता बघ, सपोज तू आणि तुझी फ्रेंड ग्राउंडवर तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेत किंवा रनिंगला गेलेत. वर्क इज रिपीट, वर्क परत रिपीट करू? ओके. सी, अगं वर्क म्हणजे काय? सपोज हा एक बॉक्स आहे. बघा वर्क म्हणजे काय, परत बघ. वर्क म्हणजे हा एक बॉक्स आहे आणि या बॉक्स एका जागेवर ठेवलेला आहे, पण तो एका रेस्टला आहे सध्या. आता या बॉक्सला तुला काय करायचंय? इथून उचलून तुला इकडे घेऊन जायचंय. हा आहे सपोज ए पोझिशन आणि हा आहे तुझा बी पॉइंट और बी पोझिशन. ए पॉइंट आणि बी पॉइंट. ए पॉइंट वरून तुला बॉक्स बी पॉइंट पर्यंत घेऊन जायचंय. मग आता तू काय करशील? तो बॉक्स उचलशील. उचलशील म्हणजे काय करशील? पुल करशील, सॉरी पुश करशील. पुश पुल करून तू काय करशील? तो बॉक्स इथे घेऊन जाशील बी पोझिशन पर्यंत. मग आता पुश आणि पुल म्हणजेच काय असतं? फोर्स. म्हणजे तू इथे काय करणार आहे? ऍक्ट फोर्स एफ. फोर्स एफ त्यावर ऍक्ट करणार आहेस, म्हणजे तू तिथे फोर्स लावलाय. म्हणजे त्या बॉक्सची आता काय होईल? डिस्प्लेसमेंट होईल. डिस्प्लेसमेंट होईल म्हणजे काय? तू जेव्हा ह्याच्यावर फोर्स ऍक्ट करशील तेव्हा तो बॉक्स तू पुश केल्यावर, पुल केल्यावर तो बॉक्स काय होईल? इकडे येईल. कधीतरी ह्या जागेवर तो येईल. म्हणजे त्याची काय होती? इथे डिस्प्लेसमेंट होती. डिस्प्लेसमेंट होती त्या बॉक्सची. म्हणजे तिथे काय झालंय? मग आता वर्क झालंय. फोर्स ऍक्ट केल्यावर डिस्प्लेसमेंट झाली. फोर्स ऍक्ट केल्यावर डिस्प्लेसमेंट झाली. डिस्प्लेसमेंट मीन्स शॉर्टेज डिस्टन्स. माहिती आहे ना हे? शॉर्टेज डिस्टन्स मीन्स डिस्प्लेसमेंट. मग आता फोर्स ऍक्ट केल्यावर जर डिस्प्लेसमेंट झाली तर तिथे तुझं झालंय वर्क. आणि वर्कचा फॉर्म्युला माहितीये, वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. याच्यावर मी क्वेश्चन्स दिले होते, 9 क्वेश्चन्स दिले होते, जे की तू सॉल्व्ह करून दिले नाहीयेत मला अजून. 9 क्वेश्चन्स दिले होते मी होमवर्क साठी. वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट.
हे झालं तुमचं वर्क. समजलंय वर्क म्हणजे काय? कट साऊंड. मला नेटवर्क जिथं असेल तिथे थांब ना ग मग आता. आवाज येतोय माझा आता व्यवस्थित का नाही येते अजून? आवाज येतोय रिपीट? रिपीट आय मीन व्यवस्थित येतोय का? पूर्वा आवाज येतोय का? पूर्वा कॅन यू हिअर मी? ओके, येतोय ना तुला व्यवस्थित आवाज? तुला काय शिकवलं मी? वर्क म्हणजे काय समजलं आता? नाही येते आवाज तुला? अगं मी तुला काय सांगितलं आता? टॉपिक वर्क तू म्हंटली ना रिपीट करा, मग मी परत रिपीट केलं. आता समजलाय का तुला वर्क म्हणजे काय आहे? आवाज येतोय का माझा व्यवस्थित? ओके ओके, लेफ्ट कर आणि जॉईन कर. आता आवाज येतोय माझा? हो बोल. हम्म. ठीक आहे, ओके. सी मी काय म्हंटल, वर्क जे आहे जे शिकवलं मी आता तुला सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट वर जर आपण फोर्स अप्लाय केला, सपोज तुझ्या घरी तुझे टॉयज आहेत खेळायचे आणि तू त्याच्यावर फोर्स अप्लाय केला आणि तुझा फोर्स अप्लाय केल्यामुळं त्या टॉयची डिस्प्लेसमेंट झाली. नॉट टॉय, कुठला पण ऑब्जेक्ट की ज्यावर फोर्स अप्लाय केल्यामुळे डिस्प्लेसमेंट होती, म्हणजे तिथं वर्क होतंय. जेव्हा फोर्स अप्लाय केल्यावर डिस्प्लेसमेंट होती तेव्हा वर्क होतंय. समजलंय तुला हे? ओके, बट आता बघ नेक्स्ट केसमध्ये डिस्प्लेसमेंट फोर्स जरी तू ऍक्ट केला आणि सपोज डिस्प्लेसमेंट जर झाली नाही, जस्ट एक मिनिट. सी आता तू फोर्स जरी ऍक्ट केलाय पण तिथे तुझी डिस्प्लेसमेंट नाही झाली तर तुझं वर्क होत नाही. सी आता सपोज हाच बॉक्स आहे, खूप मोठा बॉक्स आहे आणि तू त्याच्यावर ऍक्ट केलाय, अप्लाय करते फोर्स. आता खूप फोर्स अप्लाय केलाय, सपोज न्यूटन तू अप्लाय केलाय त्यावर, तू ओढती त्या बॉक्सला, उचलती वर, पण तो बॉक्स हलत नाहीये, म्हणजे तो बॉक्स मूव्ह होत नाहीये. सपोज तुला इकडून तो बॉक्स इथे घेऊन जायचा आहे, बट तो बॉक्सचा वेट म्हण किंवा त्याच्यामध्ये क्वांटिटी जास्ती असल्यामुळे तुला तो उचलत नाहीये आणि तुला दुसऱ्या जागेवर तो घेऊन जाता येत नाही, म्हणजे तुझी डिस्प्लेसमेंट बॉक्सची होत नाहीये. तू फोर्स जर ऍक्ट करतीये त्यावर बट डिस्प्लेसमेंट होत नाहीये, अशा केसमध्ये वर्क झिरो आहे, तुझं वर्क होत नाहीये. हो सांगते सांगते सांगते, तूच मध्ये म्हंटली ना वर्क सांगा म्हणून. नो वर्क, ओके. आता एनर्जी बघूयात आपण, एनर्जी म्हणजे काय. आता एनर्जीच बघायचंय म्हटलं, मी काय सांगितलं, एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क. कॅपॅसिटी म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क, वर्क करण्याची जी कॅपॅसिटी आहे तिला काय म्हणतो आपण, एनर्जी. आता बघ सपोज
तू आणि तुझी मैत्रीण किंवा फ्रेंड तुझी, मी काय म्हंटल सकाळी मॉर्निंगला रनिंगला गेल्या दोघी जणी. सपोज तुझ्या फ्रेंडने किती सर्कल्स मारलेत एका ग्राउंडला, 4 सर्कलने तिने काय केलंय तेवढे मारले. म्हणजे तिने काय केलंय तिची फोर्स पण अप्लाय केलाय. फोर्स असेल तिथे मस्क्युलर फोर्स, ती पळतीये रनिंग करते म्हणजे मस्क्युलर फोर्स आहे. तिची डिस्प्लेसमेंट पण होतीये, ठीक आहे. और सपोज जर स्ट्रेट लाईन मध्ये होत असेल, म्हणजे जर तुम्ही सरळ पळत असाल तर फोर्स तर आहेच मस्क्युलर फोर्स, आणि डिस्प्लेसमेंट पण होती, म्हणजे तुमचं फोर्स पण अप्लाय होत आहे, डिस्प्लेसमेंट पण होती, आणि तुमचं वर्क दोन्ही केस कंडिशन आहे तिथे. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यावर डिस्प्लेसमेंट होती, म्हणजे तुमचं इथे काय आहे वर्क होतं या केसमध्ये. बट या केसमध्ये बघ, या केसमध्ये तुम्ही एवढे राऊंड मारताय, म्हणजे तुम्ही फोर्स ऍक्ट करताय, बट तुमची डिस्प्लेसमेंट 0 आहे. डिस्प्लेसमेंट 0 कशी आहे, कारण इन पण तोच आहे आणि फायनल पॉइंट पण इनिशियल पॉइंट पण तोच आहे आणि फायनल पॉइंट पण तोच असल्यामुळे तुमची डिस्प्लेसमेंट काय होती 0. म्हणजे इथे वर्क होतंय बट इथे वर्क होत नाही. आता वर्क या ठिकाणी वर्क होतंय आणि इथे नाही होत, बट एनर्जी बघा, आता एनर्जीचं रिलेशन, वर्क आणि एनर्जीचं रिलेशन काय आहे. इथे तुम्ही फोर्स अप्लाय केल्यामुळे डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजे वर्क झालं. इथं फोर्स अप्लाय केला बट डिस्प्लेसमेंट 0 झाली, सो एनर्जी वर्क 0 झालं, बट एनर्जी इज नेव्हर 0. एनर्जी तू युटिलाइज केली ना, तुझ्या बॉडीला तू एनर्जी दिली, म्हणजे तू काम जरी नसेल केलं, आय मीन तू फोर्स अप्लाय केलाय, सर्कल्स कंप्लीट केलेत, तू फोर्स अप्लाय केला, तुझं वर्क 0 झालं, बट तू एनर्जी काय केली तिथे युटिलाइज केली. सी दिस इज अ एक्झाम्पल. मी परत एकदा एक्सप्लेन करते, तुला जर नसेल समजलं तर. आता आवाज येतोय का माझा व्यवस्थित? आवाज येतोय माझा? एम आय ऑडिबल? एम आय ऑडिबल पूर्वा? पूर्वा आवाज येतोय का तुला? ओके, आवाज येतोय ना आता? सी म्हणजे काय बघ, तुझ्या फ्रेंडचं तेच एक्झाम्पल्स घेऊयात आपण. सपोज तू एकच राऊंड मारते आणि तुझी फ्रेंड 2 राऊंड मारून इथे येते, म्हणजे काय, फोर्स तर अप्लाय केलाय हिनं. कुठला फोर्स अप्लाय केलाय? एक्सटर्नल, सॉरी मस्क्युलर फोर्स अप्लाय केलाय. डिस्प्लेसमेंट 0 झाली, म्हणजे तिने काही काम केलं नाही, पण तिची एनर्जी काय झालीये, युटिलाइज झाली. तुझी पण सेम एनर्जी पण काय झाली, युटिलाइज झाली. सो एनर्जी तुम्ही काय केली इथं, युटिलाइज केली, इथे पण काय केली, युटिलाइज केली. म्हणजे वर्क करण्यासाठी तुम्ही जी एनर्जी युटिलाइज करताय, युटिलाइज मीन्स खर्च करताय, त्यावर तुम्ही तेवढी देताय एनर्जी, त्याला काम करण्यासाठी, वर्क करण्यासाठी, ती झाली तुमची एनर्जी. समजलं काय एनर्जी म्हणजे? तुला समजलं पूर्वा एनर्जी? पूर्वा समजलं असेल तर टाईप कर. आता कायनेटिक एनर्जी अँड आपण मेकॅनिकल एनर्जी लगेच स्टार्ट नाही करणार, कारण कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी तुला समजलं पाहिजे, मग तुला मेकॅनिकल एनर्जी समजेल. आता या एनर्जीचे मेनली 2 टाइप्स आहेत. कुठले 2 टाइप्स आहेत? एक आहे कायनेटिक एनर्जी आणि दुसरा टाइप आहे पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय आणि पोटेन्शियल एनर्जी, यांच्या दोघांच्या मध्ये डिफरन्स काय बघ. आधी पोटेन्शियल एनर्जी घेऊयात आपण, मग देन कायनेटिक एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, ज्या ऑब्जेक्ट मध्ये एनर्जी स्टोअर्ड असते ना,
त्यांना म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे आता बघ, आपण बसलेलो असतो, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी स्टोर्ड आहे, म्हणजे ही कुठली एनर्जी झाली? पोटेन्शियल एनर्जी. सपोज कुठल्या एखाद्या ऑब्जेक्टला मास आणि हाईट असेल आणि ग्रॅव्हिटी तर त्यावर ऍक्टेड आहेच, म्हणजे त्याला कुठली एनर्जी झाली? पोटेन्शियल एनर्जी. बट आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी म्हणजे अशी एनर्जी अशा ऑब्जेक्टला, ज्या ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहेत, म्हणजे त्यांना काहीतरी स्पीड आहे, वेलॉसिटी, त्या ऑब्जेक्टला कायनेटिक एनर्जी असते. समजलं वेलॉसिटी म्हणजे काय? तुला माहिती आहे स्पीड आणि वेलॉसिटी, आपण स्टडी केले मोशनच्या लेसन मध्ये. तर ज्या ऑब्जेक्टला स्पीड असती किंवा वेलॉसिटी असती त्यांना काय असते? कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv स्क्वेअर. अँड पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh. पूर्वा, पूर्वा माझा आवाज येतोय का तुला? पूर्वा आवाज येतोय माझा तुला? ओके, आवाज येतोय ना तुला माझा? करते मी रिपीट. सी, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? ज्या ऑब्जेक्टला, काय ग नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना तुझा? ज्या ऑब्जेक्टला कायनेटिक एनर्जी असते म्हणजे काय? ज्या ऑब्जेक्ट मोशन मध्ये, म्हणजे ज्यांना स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे, त्यांना असते कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv स्क्वेअर. अँड पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh, मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. ही आहे पोटेन्शियल एनर्जी, एक स्टोर्ड करून ठेवलेली असते आपल्या ऑब्जेक्ट मध्ये किंवा आपल्या इव्हन आपल्या बॉडीमध्ये. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? जे ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहेत त्यांना असते कायनेटिक एनर्जी. सपोज मी बसलेली आता सध्या, म्हणजे माझ्या बॉडीमध्ये कुठली एनर्जी स्टोअर्ड आहे? कायनेटिक एनर्जी. म्हणजे माझ्याकडे कुठली एनर्जी आहे सध्या? पोटेन्शियल, पोटेन्शियल एनर्जी. बट मी जेव्हा चालायला लागेल, म्हणजे मी काय करेल? मोशन मध्ये येईल, तेव्हा माझ्याकडे कुठली एनर्जी येईल? कायनेटिक एनर्जी. म्हणजे मला काहीतरी स्पीड असेल, वेलॉसिटी असेल. बघ तू डान्स रियालिटी शो मध्ये वगैरे बघितलं असेल, ते जजेस कमेंट्स करतात त्या पार्टिसिपेंट्सला की तुमचे पोटेन्शियल खूप जास्त आहे. हो ना, पोटेन्शियल तुमचं जास्त आहे म्हणजे काय? त्यांच्याकडे एनर्जी खूप असते की ते पार्टिसिपेंट्स डान्सर असतात, ते डान्स करतात व्यवस्थित, म्हणजे छान. म्हणजे मला सांगायचं काय की त्यांच्याकडे पोटेन्शियल असतं, म्हणजे त्यांच्याकडे एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी असते, म्हणून म्हटलं जातं तुमचं पोटेन्शियल जास्ती आहे किंवा छान आहे, चांगलं आहे असं. दिस इज पोटेन्शियल एनर्जी. समजलंय पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी? आता याचं जर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं ना, तर बघ, तुला रिव्हर माहितीये ना, नदीचं पाणी आणि पाणी. मला सांग बरं, कुठल्या पाण्यात पोटेन्शियल एनर्जी असेल आणि कुठल्या पाण्यात कायनेटिक एनर्जी असेल? नदीचं पाणी आणि विहिरीचं पाणी. पूर्व, एनर्जी, मी तुला क्वेश्चन विचारलाय, विहिरीत असणारं पाणी आणि नदीमध्ये जे पाणी फ्लो होतं, रिव्हर पोटेन्शियल कसं का बाळा? नो, रॉंग सांगितलंय तू. हे बघ, सपोज ही रिव्हर आहे, ही आहे रिव्हर. आता या रिव्हर मध्ये पाणी चाललंय, म्हणजे या पाण्याला काहीतरी वेलॉसिटी आहे ना, मोशन मध्ये ना पाणी,
वेलॉसिटीने जात ते मूव्ह करते, म्हणजे त्याला कुठली एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी. बट सपोज हे तुझा कुवा आहे, म्हणजे विहीर आहे, आणि त्याच्यात काहीतरी पाणी आहे. ते पाणी संथ असतं. संथ म्हणजे असं वाहत नाही. विहिरीचं पाणी, नदीचं पाणी कसं वाहत जातं ना, फ्लो होतं, ते कंटिन्युअसली फ्लो होत राहतं. तसं विहिरीतलं पाणीवर वेलमध्ये जे पाणी येते स्टॉप असतं, म्हणजे कॉन्स्टंटली असं फ्लो होत नाही. म्हणजे त्याला म्हणजे त्याला वेलॉसिटी नसतीये कुठली, म्हणून त्याच्यामध्ये कुठली एनर्जी असती? पोटेन्शियल एनर्जी. समजलं हे रिव्हरचं आणि वेलचं? आता तू सध्या बसलेली आहेस, मला सांग बरं तुझ्याकडे कुठली एनर्जी आहे? पूर्वा, आवाज येतोय ना माझा? कायनेटिक एनर्जी. बसलेली असताना कशी कायनेटिक एनर्जी ग पूर्वा? तुझ्याकडे कुठे स्पीड आहे तेव्हा? सपोज बाहेर ज्या गाड्या चालल्यात, सांग बरं मला, ज्या कार मूव्ह करताय, ते व्हेकल्स मूव्ह करतात, त्यांच्याकडे कुठली एनर्जी आहे? कायनेटिक की पोटेन्शियल? कायनेटिक एनर्जी. व्हेरी गुड. जे ऑब्जेक्ट जे ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहेत ना, मूव्ह करता येते, त्यांच्याकडे असते कायनेटिक एनर्जी. आणि जे पोटेन्शियल, ज्यांच्याकडे पोटेन्शियल म्हणजे वेलॉसिटी नाहीये, त्यांच्याकडे काहीतरी स्पेसिफिक हाईट आहे, त्यांना म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. समजलं हे पोटेन्शियल एनर्जी? तुला समजलंय ना कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी दोन्ही पण? ओके. आता आपण स्टडी करूयात मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय? तर मेकॅनिकल एनर्जी असतंय, बट हे स्टडी करायच्या अगोदर युनिट राहिले ना एनर्जीचे. मला सांग बरं, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं युनिट काय असेल दोन्हींचं पण? नाही कळलं तुला? यू डोंट गेट दॅट पॉइंट? युनिट नाही समजलं का तुला? तुला एनर्जीचं युनिट माहिती आहे ना काय आहे? जूल. ओके, व्हेरी गुड. मग कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं युनिट पण काय असेल? जूलच असेल का? कारण ते दोन्ही पण एनर्जीचे टाइप्स आहेत. कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी इज अ टाइप ऑफ एनर्जी. सो एनर्जीचं युनिट जूल आहे. सो कायनेटिक एनर्जीचं आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्ही पण एनर्जीचं युनिट पण काय असेल? सेम, जूल असेल. समजलं ना? ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूयात मेकॅनिकल एनर्जी. आता मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय? ज्या ऑब्जेक्टमध्ये कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं कॉम्बिनेशन असतं, म्हणजे दोन्ही पण एनर्जी यूज केल्या जातात, तिथं असते तुमची मेकॅनिकल एनर्जी. तिथे काय स्टोर्ड असते? मेकॅनिकल एनर्जी. आता तुला याचं जर एक्झाम्पल दाखवायचं म्हटलं तर सी, तुझ्याच बुक मधलं आहे. स्क्रीन दिसती ना तुला? स्क्रीन दिसती तुला? येस. बी. अगं आपण अजून स्टार्ट नाही केलं हीट एनर्जीला स्टार्टच नाही केलं अजून. आपण मेकॅनिकल एनर्जीच बघतोय ना. आपण आता अशी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीला स्टडी केले. मग आता मेकॅनिकल एनर्जी, देन हीट एनर्जी. समजलं? सी, आता मेकॅनिकल एनर्जी मध्ये काय असतंय? ज्या ऑब्जेक्ट मध्ये कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्ही पण स्टोर्ड असतात, त्यांना काय म्हटलं जातं? मेकॅनिकल एनर्जी. आता तुला इथे एक रबर बँड दिसेल, तुझा तो बँड स्ट्रेच केला, स्ट्रेच केला आणि तू परत त्याला
सोडून दिला. आय मीन तो स्ट्रेच केलेला तुझा एक हातामधून तो रबर आहे तो सोडून दिला किंवा तो काय होईल त्याच्या ओरिजिनल पोझिशनला तो परत येईल. म्हणजे काय याला पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये स्टोर्ड आहे आणि रबर मध्ये काय होतंय कायनेटिक एनर्जी पण स्टोर्ड आहे, मोशन पण होती ना. सो रबर इज अ एक्झाम्पल ऑफ मेकॅनिकल एनर्जी और पोटेन्शियल एनर्जी पण आहे त्याच्यात स्टोर्ड. मेकॅनिकल एनर्जी पण त्यामध्ये स्टोर होती. मेकॅनिकल एनर्जी मोस्टली कुठे युज केली जाते, जे इलेक्ट्रिकल मोटर्स वगैरे असतात ना मशीन्स, त्याच्यामध्ये काय होती मेकॅनिकल एनर्जी युज असते की जिथे कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जीचं दोन्हींचं पण कॉम्बिनेशन असते तिथं मेकॅनिकल एनर्जी यूज केली जाते. समजले मेकॅनिकल एनर्जी? मेकॅनिकल एनर्जी मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी दोन्ही पण एनर्जी जिथे यूज केल्या जातात तिथं म्हटलं जातं की मेकॅनिकल एनर्जी. कळलंय मेकॅनिकल एनर्जी? मेकॅनिकल एनर्जीचं युनिट पण काय असेल? येस, द एनर्जी यूज फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क. येस, व्हेरी गुड. येस, मेकॅनिकल वर्क म्हणजेच काय? तुला माहितीये मेकॅनिकल एनर्जी काय सांगितलंय तू? मेकॅनिकल वर्क करण्यासाठी जातं. हो, पण तिथे कुठल्या एनर्जी दोन यूज केल्या जातात? कायनेटिक प्लस पोटेन्शियल. हे प्लस लक्षात ठेवायचं. मेकॅनिकल एनर्जी मीन्स कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता मेकॅनिकल एनर्जी युनिट पण काय असेल? मेकॅनिकल एनर्जीचं पण युनिट असेल जूलच, बिकॉज मेकॅनिकल इज ऑल्सो टाइप ऑफ energy. So this is first part. Yes, very good. The next type is heat energy. Heat energy म्हणजे काय आहे ते आपण बघू. हीट एनर्जी. आता हीट म्हणजे काय की हीट एक एनर्जीच्या फॉर्म मध्ये असते अगोदर. हीट म्हणजे पण एक एनर्जीच आहे. जरी आपण हीट त्याला म्हणत असलो तरी हीट एनर्जीच्या फॉर्म मध्ये. हीट जी एनर्जीच्या फॉर्म मध्ये हीट अवेलेबल असते आपल्याला ती नेहमी कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये असते. मिक्सर. येस येस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. मेकॅनिकल एनर्जीचे एक्झाम्पल्स मिक्सर, स्विंग मशीन्स. अजून कुठले कुठले येतील? अजून जेवढे पण मशीन्स मेकॅनिकल वर्क जिथं केलं जातं तिथं काय होत आहे तिथं अशी मेकॅनिकल एनर्जी. व्हेरी गुड. तुला अजून पण याचे एक्झाम्पल्स देता येईल. तुला क्वेश्चन मध्ये लिहायचं आहे. या मी होमवर्क देते, 5 मिनिट आहेत बट 5 मिनिटात होईल हीट एनर्जी मे बी. किंवा होमवर्कचे क्वेश्चन राईट करतेस का बोला? फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द एनर्जी. ओके, फर्स्ट क्वेश्चन राईट करायचा. व्हॉट इज द एनर्जी? व्हॉट इज द युनिट ऑफ एनर्जी? थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ एनर्जी? टाइप्स ते दोनच टाइप्स लिहायच्या, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. हे मेकॅनिकल एनर्जी वगैरे हे टाइप त्यामध्ये लिहायची नाहीये, म्हणजे ते नंतर लिहितो. उद्यासाठी मी हा क्वेश्चन देईल. आज तर एवढंच दिलंय. व्हॉट इज द एनर्जी? व्हॉट इज द युनिट ऑफ एनर्जी? व्हॉट आर द टाइप्स ऑफ एनर्जी? आणि त्याच्यामध्ये जे दोन टाइप्स आहेत कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, त्याला तुला डिटेल मध्ये एक्सप्लेन करायचं. कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन काय आहे ती लिहायची. हो हो हो, करते, सेंड पण करते. पण आधी समजून घे मी काय सांगते. कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन काय ते लिहायची, त्याचं एक्झाम्पल्स लिहायचं, त्याचं फॉर्म्युला, युनिट. देन पोटेन्शियल एनर्जीचं पोटेन्शियल एनर्जीचा डेफिनेशन लिहायची, फॉर्म्युला लिहायचा, युनिट लिहायचे. हो हो, फॉर्म्युला मगाशी सांगितला ना, तुला नाही कळलं का? एक मिनिट. सी, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. मी परत एक्सप्लेन करते कारण हीट एनर्जी नाही होणार. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. मला सांग बरं कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? कधी मिळते आपल्याला कायनेटिक एनर्जी? कायनेटिक एनर्जी कुठल्या ऑब्जेक्ट मध्ये असते? आता मी एक्सप्लेन केलं ना 5 मिनिटापूर्वी.
कार. कार म्हणण्यापेक्षा आता कार जर स्टॉप असेल तर तिच्यात कायनेटिक एनर्जी नसेल ना. जे मुव्हिंग ऑब्जेक्ट असतात ना, हो हो, रिव्हरचं वॉटर जे आहे, रिव्हरचं जे मुव्हिंग वॉटर आहे त्याच्यामध्ये काय आहे, कायनेटिक एनर्जी. म्हणजे काय, कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन काय सांगायची, की ज्या ऑब्जेक्ट मध्ये मास आहे आणि व्हेलॉसिटी आहे, मास आहे आणि कायनेटिक मास आहे आणि व्हेलॉसिटी आहे, त्याला काय म्हटलं जातं, कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय येईल, 1/2 mv स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळेल मग, mgh. जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटी. एच म्हणजे काय, हाईट. कुठे एका स्पेसिफिक ठिकाणी हाईट असेल, ठिकाणी नाही, कुठल्या ऑब्जेक्टला जर एखादी हाईट असेल आणि मास असेल तर तिथे पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड असते. mgh, मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू मास इंटू वेलोसिटीचा स्क्वेअर. तर तिथे असते तुझी कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, समजलंय. तू जर याचं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर ज्या रेस्ट मध्ये ऑब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये असते कायनेटिक एनर्जी, ज्या मुव्हिंग ऑब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये असते, सॉरी, जे रेस्ट ऑब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये असते पोटेन्शियल एनर्जी. आणि जे मुव्हिंग ऑब्जेक्ट असतात, जे मूव्ह करतात, ज्यांच्यामध्ये मोशन असते, ज्यांच्याकडे वेलॉसिटी असते, त्यांना असते कायनेटिक एनर्जी. समजलंय दोघांमध्ये डिफरन्स. अजून कुठलं एक्झाम्पल सांगता येईल, सांग बरं. गिव्ह मी द एक्झाम्पल ऑफ कायनेटिक एनर्जी. पूर्वा, रिव्हर फ्लो. येस, रिव्हर फ्लो म्हणण्यापेक्षा रिव्हरचं जे वॉटर आहे ना त्याची म्हणायची मोशन. अजून कुठल्या सांगता येईल, सांग ना. रिव्हर आणि कार मध्ये थोडी असते कायनेटिक एनर्जी, अजून कुठे असते. मोशन कुठल्या कुठल्या ऑब्जेक्टची होती, म्हणजे व्हेलॉसिटी कुठल्या ऑब्जेक्ट कडे असते. सायकल जी मोशन असेल ना, सायकल मूव्ह करते, म्हणजे तू सायकल चालवतीये तेव्हा तुझ्याकडे कार मुव्हिंग. येस, तू सायकलवर चाललीये, स्कूलमध्ये चाललीयस तेव्हा तुझ्याकडे कुठली मोशन एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी की पोटेन्शियल एनर्जी. रन. येस, रन करतोय तो तेव्हा त्याच्याकडे कुठली एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी, येस, व्हेरी गुड. आणि पोटेन्शियल एनर्जी कधी असेल, सायसिटी. येस, तो बसलेला असेल किंवा तो काही काम करत असेल पण त्याची मोशन नसेल, मूव्ह करत नसेल, तो त्याच्याकडे कुठलीही स्पीड नसेल, व्हेलॉसिटी नसेल, तेव्हा तो काय असेल, त्याच्याकडे असेल पोटेन्शियल एनर्जी, नो मुव्हिंग. येस येस, व्हेरी गुड. रेस्टला असेल किंवा कॉन्स्टंट असेल. सो दिस इज पोटेन्शियल. समजलं हे दोन्ही पण पॉइंट. आज जे काय शिकवलं याची नीट व्यवस्थित नोट्स बनवायच्या आणि मला सेंड करायच्या. ठीक आहे, मी परत क्वेश्चन रिपीट करते. व्हॉट इज एनर्जी डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं एक्झाम्पल्सच्या थ्रू, म्हणजे एक्झाम्पल पण एक्सप्लेन करायचे एनर्जीचे. मग एनर्जीचे युनिट एक्सप्लेन करायचं, एनर्जीचे टाइप्स, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय मध्ये एक्सप्लेन करायचं, कायनेटिक एनर्जीचे एक्झाम्पल्स लिहायचे, तुला जेवढे सांगता येतील डे टू डे लाईफ मध्ये तेवढे करायचे सगळे. पोटेन्शियल एनर्जी मध्ये पण त्याची डेफिनेशन लिहायची, तुला जेवढे टाइप्स एक्सप्लेन करता येतील, सॉरी एक्झाम्पल एक्सप्लेन करता येतील तेवढे करायचे, आणि देन त्याचं युनिट. ओके, बाय बाय पूर्वा.